आंबे खाल्ले, कोळी लावल्या, पण पेटीतल्या गवताचं काय करायचं? तुम्हालाही प्रश्न पडलाय ना? या सांगतो. मी मागच्या रीलमध्ये जसं तुम्हाला दाखवलं होतं की कोरडी उघडी माती आणि वीड्सनी कव्हर असलेली माती या दोघांमध्ये किती फरक पडतो. आपण बघितलं होतं की जी माती उघडी होती ती कोरडी होती आणि जी माती कव्हर्ड होती त्याच्या शेजारचीच माती, त्या एकाच बेडमधली माती, जी माती कव्हर्ड होती ती ओली होती. पाणी दिल्यानंतर 15-16 तासांनी सुद्धा. निसर्गाला माती उघडी नागडी असलेली अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच आपण घालणार आहोत मातीला कपडे. हा तोच बेड आहे जो मी तुम्हाला मागच्या रील मध्ये दाखवला आणि त्याच्यामध्ये मी आता मल्च म्हणून वापरणार आहे आंब्याचं आलेलं गवत. हा बघा, हा तोच उघडा नागडा मातीचा भाग आहे. कोरडी ठाक पडलेली आहे, याच्यात अजिबात मॉइश्चर नाहीये कारण आता परत पाणी घालायची वेळ झालेली आहे. असं मातीचं होऊ नये म्हणून काय करायचं, तर हे गवत घ्यायचं. ते आंब्याच्या पेटीतलं आलेलं गवत आहे, हे बघा. ते जे मी आधी इथे घालून ठेवलंय ते सुद्धा आंब्याच्या पेटीतलंच गवत आहे. हे त्याच्यावरती असं पसरून घालायचं. नक्की करून बघा.